हॅलो, 15 ऑगस्टचा व्हिडिओ आज टाकतीये कारण तब्येत खूप खराब झाली होती, त्यामुळे व्हिडिओ काही शेअर करता आला नव्हता. आमच्या दोघांकडून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि भारतात आहोत आज. आमच्या सोसायटीमध्ये मस्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे, तर तिकडे जायचंय आपल्याला. आणि आमचं पिल्लू सुद्धा पहा लवकर उठून रेडी झालेलं आहे. हॅलो आमू, काय कर. समजलं का तुम्हाला? तर तुम्हाला सुद्धा आमाईने पण सांगितलेलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता जाऊयात खाली खाली कार्यक्रम सेलिब्रेट करू आणि त्यानंतर पाहूयात. आता सुट्टी आहे, मस्त दिवस आहे. आणि ॲक्च्युली ना काल पूजा म्हणत होती की आपण बाहेर फिरायला जाऊ, पण म्हटलं नको, स्वातंत्र्य दिन आहे आणि छान ध्वजारोहण करूयात. हो, ध्वजारोहण करूयात आणि त्यानंतर कुठेतरी इथल्या इथे छोटीशी ट्रिप करूयात. तर चला आमचा प्लॅन काय ठरतोय तर तुम्ही पाहत राहा. तोपर्यंत आम्ही जातो खाली. हा लवकर शिकणार आहे बरं का. जर माझ्या बरोबर राहिला तर हा क्यूट बॉय होऊ शकतो युट्यूबर, है ना? किती हसायला येते. होऊ शकतो तू. काय खुश आहे, सकाळी सकाळीच उठलाय 6 वाजता अगदी आणि एवढं रेडी झालाय मस्त. जायची ना आपल्याला झेंडावंदन करायला. झेंडा ऊंचा रहे हमारा, रहे हमारा. आपल्या लहानपणी कसं ना एकच युनिफॉर्म असायचा, त्यामुळे आदल्या दिवशी हाफ डे असायचा, जेणेकरून की घरी येऊन कपडे स्वच्छ धुवून रात्रीचं मग इस्त्री करून आणि त्यातून रात्री मेहंदी वगैरे काढायची. सकाळी लवकर उठायचं आणि रांगोळी वगैरे काढण्यासाठी शाळेत लवकर पोहोचायचं, असा दिनक्रम असायचा. तर आज सोसायटीचा कार्यक्रम सेलिब्रेशन करताना सुद्धा तसंच काहीसं वाटलं, कारण की मी रात्रीच मेहंदी काढली आणि त्याचबरोबर सकाळी लवकर उठून रांगोळी वगैरे त्याची तयारी आम्ही करत होतो. तर खाली आलेलो आहोत आणि आता ध्वजारोहणाची तयारी सुरू आहे. आणि हा पहा आपला छोटासा शूरवीर जवान. चलो चाललो आम्ही फिरायला. बरं वाटतं, छान वाटतं फिरायला. पिल्लू म्हणे मी तुला ओळखतो म्हणे चांगलं. तुम्ही काय तेच मला म्हणत होते. हा काय म्हणजे बबड मम्मा बघ, मम्मा बघ. आता पिल्लू आल्यावरती तसं आहे, घेऊन जावंच लागणार आहे त्याच्यासाठी. ध्वजारोहण आटोपलेलं आहे आणि त्यानंतर आता छान दिवस आहे, मस्त आवरलेलं आहे. तर कुठेतरी जाऊयात म्हणून आम्ही निघालेलो आहोत भंडारा डोंगरावर, जे की मोशीपासून अगदी 15 किलोमीटर म्हणता येईल. देहूच्या तिथे भंडारा डोंगर आहे, तर त्या ठिकाणी आहोत भंडारा डोंगरावर. आणि असं मस्त वातावरण आहे, एकदम पावसाचं आहे ना. बघून झोप आली. चला आता डोंगरावर. इकडे ना सुंदर मंदिराचं बांधकाम चालू आहे, मला वाटतं आज. तुकाराम महाराज ज्यावेळेस काही लिहायचं असेल किंवा मनन चिंतन करायचं असेल, अशा वेळेस पहाटे लवकर उठून देहूमधून या डोंगरावर यायचे आणि इथेच ते शांत चित्ताने त्यांचं नामस्मरण करायचे. तर हेच आहे ते मंदिर. आणि इथे ना दररोज भंडारा असतो, मला वाटतं 12 वाजता. आणि आम्ही नेमकं त्यावेळेस पोहोचलो होतो, तर छान भंडाऱ्याचा सुद्धा आस्वाद घेतला, म्हणजे प्रसाद घेतला. डोंगरावरून खालचा व्ह्यू पाहिला तर पहा काय सुंदर दिसतोय.
इकडं वळाली ती वाटतं, फुल गाड्या झाल्या. सगळी लोक इकडं आली ती वाटतंय. असं मस्त गाडी चालवायची बाबूला. आई चिकलू, सुंदर जंगल आहे ना. त्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत गाथा मंदिरामध्ये. आणि हे सुंदर मंदिर पाहाल तर हे आहे गाथा मंदिर. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मंदिराच्या आतमध्ये तुकाराम महाराजांच्या गाथा कोरीव काम करून अशा भिंतीला म्हणजे भिंतीमध्ये लिहिलेल्या आहेत. तर आतले व्हिडिओ काढायला अलाउड नसतात. माहिती नाही असेल तर दाखवते, नाहीतर बऱ्याच वेळा मी मंदिरांमध्ये पाहिलं की तिथले व्हिडिओ दाखवायला अलाउड नसतं. मी ज्यावेळेस नॉर्वेला जायच्या अगोदर आम्ही पुण्यात होतो त्यावेळेस भरपूर वेळा इथे यायचं आणि त्यावेळेस मात्र व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. तर मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर सुरुवातीलाच ही आहे तुकाराम महाराजांची सुंदर अशी मूर्ती आणि वरच्या साईडला रामायणातले काही भाग रेखांकित केलेले आहेत, म्हणजे चित्र काढलेली आहेत. आणि त्यानंतर अशा वॉल आहेत, ज्या भिंती आहेत त्यावरती छान असं कोरीव काम करून तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले ते इथे लिहून ठेवलेले आहेत. या मंदिराचा परिसर म्हणाल तर खूप मोठा आहे आणि खूप आकर्षक. मंदिराच्या सुरुवातीलाच 2 हत्ती असे छान उभे आहेत सर्वांचं स्वागत करताना. आणि साईडला सुंदर असं गार्डन आहे. 12 वाजता इथे सुद्धा महाप्रसाद असतो. आणि मागच्या साईडला मंदिराच्या नदीचा किनारा आहे, तो सुद्धा खूप सुंदर आहे. पण आज आम्ही तिकडे गेलेलो नाहीत कारण की आम्ही छोटा आहे त्यामुळे. तुम्ही कधी देहूच्या या पवित्र भूमीवर आलेला आहात का? कमेंट करून सांगा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.